नमस्कार मंडळी, तन्वीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत न वाफवता कोथिंबीरच्या वड्या. तर सगळ्यात आधी 2 जुड्या मी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि त्यानंतर पुढील चटणीची तयारी केली. 4-5 मिरच्या, 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि जिरं हे मिक्सरला लावून घेतलं आणि त्यानंतर बेसनामध्ये पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं. जितपत कोथिंबीर घेतली तितपत बेसन घ्यायचं आणि त्यानंतर टोपामध्ये तेल टाकून तयार केलेलं मिश्रण छान भाजून घेतलं. मग त्यामध्ये पांढरे तीळ घालायचे, धना जिरा पूड, मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकायची आणि हे सगळे जिन्नस एकजीव होत नाही तोपर्यंत कोथिंबीरला मिक्स करत राहायचं. मग कोथिंबीर छानपैकी आटल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं बेसनाचं मिश्रण मिक्स करायचं आणि पूर्ण घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला ढवळतच राहायचं. जवळजवळ 8 ते 10 मिनिटं लागतात घट्ट होण्यासाठी. मग घट्ट झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि वाटीने त्याला थापून घ्यायचं. मग छान थापून झाल्यानंतर सुरीने त्याचे भाग करून घ्यायचे. भाग करून झाल्यानंतर तेलामध्ये तळून घ्यायचे. मंद आचेवरती गॅस ठेवायचा आणि जोपर्यंत खरपूस रंग येत नाही तोपर्यंत तळत राहायचे. तर अशा प्रकारे न वाफवता कुरकुरीत कोथिंबीर वड्या झाल्या आहेत तयार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.